आपलं एक्झर्शन होतं एक्सरसाइज केल्यानंतर आणि त्याच्यामुळे मग ती झीज भरून काढण्यासाठी अशा पद्धतीने हा चाट तयार केलेला आहे नाश्त्यासाठी. सगळेच खातो आम्ही. माझ्या पण चांगल्या मैत्रिणी आहेत त्या. आम्ही छान गप्पा वगैरे मारतो फोनवर. त्या आज आमच्या घरी येणार आहेत. म्हणलं हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आजपासून रुटीन थोडंसं वेगळं चालू करणार आहे. तर आता योगा जॉईन केलेला आहे, त्यामुळे आता स्कूल चालू झालं, कॉलेज चालू झाले, म्हटलं चला आपलं रुटीन आता चालू करावं. तर सकाळची 6:15 ते 7:15 बॅच आहे आणि सकाळचीच बॅच मी प्रेफर केली. दिवसभरात संध्याकाळची पण आहे, पण म्हटलं चला सकाळची आणि संध्याकाळची जमेल असं आपण करूया. पण सकाळी केलं तर जरा फ्रेश वाटतं. मग आता फ्रेश वगैरे झाले आणि आता योगा जॉईन करणार आहे. तर काही ऑनलाईन योगा मी जॉईन केलेला आहे, कारण की सकाळी बाहेर जावा या आणि त्यांचं मत नाही, त्यात टाईम जातो भरपूर आणि घरातलं पण मग सकाळी टिफिन वगैरे असतो आहूंचा. फ्रेश झाले आणि आता लिंबू पाणी घेणार आहे आणि नंतर मग योगा जॉईन करणार आहे. तर आजपासून म्हटलं चला आपण रोज तर करतेच मी, पण आज तर आता म्हटलं चला काय योगा होतोय त्यातली थोडीशी छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवेलच. इथे मी सूर्यनमस्कार घालत होते. सुरुवातीला जे आहे तो सूक्ष्म व्यायाम झाला आणि त्याच्यानंतर 12 सूर्यनमस्कार मी इथं घातले आणि खरंच खूप छान योगा घेतात. मला तर खूप छान वाटलं. पहिल्यांदा वाटलं होतं की होतं आहे का नाही, म्हणजे चांगले घेतात की नाही, पण मला चांगलं वाटलं आणि सूर्यनमस्कार सोबत बाकीचे सुद्धा जे स्ट्रेचिंग असते ते सुद्धा घेतले. महिलांना बरेच सारे प्रॉब्लेम असतात, त्याच्यावर सुद्धा उपाय म्हणून बरेचसे योगा आहेत आणि खरंच महिलांनी आपल्यासाठी कमीत कमी दिवसातून 1 तास तरी आपल्यासाठी काढला पाहिजे. आणि आता 35 नंतर शरीर कमजोर व्हायला लागतं, स्ट्रेचिंग केलं पाहिजे. यामुळंच ना आपला स्टॅमिना वाढला जातो. जी विटॅमिनची कमतरता आहे ना, ती कमतरता भासत नाही. व्यवस्थित जर डाएट घेतला आणि एक्सरसाइज केली तर शरीर आपलं फिट अँड फाईन राहतं. यासाठी मी तर वेटचं मला माहिती नाही, पण मी तर माझ्यासाठी दिवसातून 1 तास काढते. भरपूर सारा घाम आला होता. 12 सूर्यनमस्कार झाले होते आणि इथं थोडंसं रिलॅक्स झालेले होते आणि याच्या पुढची सुद्धा एक्सरसाइज होती बरीचशी. छान घेत होते ते योगा. पण मी तुम्हाला ही छोटीशीच क्लिप दाखवली जेणेकरून तुम्ही मोटिवेट होत जाल. योगा झाला की इथं मी बदाम आणि एक अंजीर घेतलेले खायला. ती योगा झाली की आपलं एक्झर्शन होतं एक्सरसाइज केल्यानंतर आणि त्याच्यामुळे मग ती झीज भरून काढण्यासाठी भिजवलेले बदाम ॲक्च्युली खायला पाहिजेत, पण मी रात्री विसरले भिजवायला. नित्यनेमाने मी भिजवतेच, पण मी ह्यावेळेस विसरले. म्हणजे चला आपण असे ड्रायच घ्यावे आणि एक अंजीर घेतलेलं आहे. आता बदाम आणि अंजीर यासोबतच इथं मी ब्लॅक कॉफी घेतलेली होती विदाऊट शुगरची आणि इथं 10 ते 15 मिनटं मी रिलॅक्स केलं, कारण की आपलं एक्झर्शन होतच असतं. आणि त्याच्यासोबतच मी बदाम आणि एक अंजीर खाल्लं आणि ते करतच मी पेपर वाचत होते. आता जास्त काही मला आवड नाही आहे पेपर वाचायची, परंतु आरोग्याविषयी जे काही माहिती असते ना, ती हेडलाईन मी तेच वाचत होती. आणि याच्यामध्येच लिहिलेलं होतं की महिलांचा जो वारंवार येणारा थकवा आहे तो घातक आहे, म्हणजे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला नाही पाहिजे असं लिहिलेलं होतं की दुर्लक्ष करू नका, वारंवार येणारा थकवा हा घातक ठरू शकतो शरीराला. तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. मी सुद्धा तुम्हाला सांगेल, एवढी त्याच्यातली माहिती जी होती तेच मी तुम्हाला आता व्हिडिओद्वारा सांगते. आणि बरेचशी आणखी माहिती होती की काय खाल्लं पाहिजे काय नाही पाहिजे. जे नट्स आहेत ते खाल्ले पाहिजे, जे खरबुजाच्या बिया आहेत, मेलन सीड्स आहेत ते खाल्लं पाहिजे, जवस खाल्लं पाहिजे, फ्लॅक्स सीड्स तेच खाल्लं पाहिजे. अशी बरीचशी माहिती त्याच्यामध्ये होती, तेच मी तुम्हाला आता इथं सांगते जी ते मी वाचली ती. आणि ते सोबतच मग ब्लॅक कॉफी, कारण की सकाळचा टाईम एवढा घाई गडबडीचा असतो, तुम्हाला काय सांगायचं आहे. जर 15 मिनटं जरी बसले तर पुढचं काम हे 15 मिनटं लेट होतं. आणि सकाळच्या 12 वाजेपर्यंत तर ना माझी एवढी एक्सप्रेस चालत असते काय सांगू. मुलांचं असतं, क्लासेस असतात, सोडवायचं आणायचं असतं, आहूंचा टिफिन असतो,
त्या प्लस आपल्याकडं सुद्धा लक्ष द्यायचं असतं, ब्रेकफास्ट करायचा असतो, टाईम टू टाईम खाल्लं पाहिजे, नाहीतर मग एनर्जी डाऊन होते आणि एकदा एनर्जी डाऊन झाली की पुढचं काहीही सुचत नाही. म्हणून महिलांनी आपल्या स्वतःसाठी खरंच टाईम काढायचा. म्हणून मी आत्ता थोडंसं सकाळी लवकर उठते, जेणेकरून आपल्याला त्यातला टाईम मिळेल. कारण की आपण ह्यांचा टिफिन, त्याला जायचं आहे, त्याचा नाश्ता, याच्यामध्ये ना आपण आपलं खायचं विसरून जातो. त्यासाठी मी ठरवलं की आपण लवकर उठायचं आणि आपल्यासाठी थोडासा टाईम काढायचा. तर सुरुवातीला मी माझा ब्रेकफास्ट आहे तो लेट होत होता, पण आता तसं नाही. आता ब्रेकफास्टसुद्धा मी लवकरच करते. कॉफी आणि ड्रायफ्रूट्स खाल्ल्यानंतर मग मी टिफिन वगैरे करते आणि मग सगळ्यांसोबत मग मी नाश्ता बनवते. आता हे खाल्ल्यानंतर आपण प्रोटीन आहार घेतला पाहिजे, कारण की आपले एक्सरसाइज आपण करतो, त्याच्यामध्ये बरीचशी आपली झीज झालेली असते. मग ही झीज भरून काढायची. जर लवकर प्रोटीन सोर्स नाही घेतला तर शरीर थकतं, थकवा येतो आणि मग पुढचं काहीच काम सुचत नाही. त्या कॉफी पिल्यानंतर 10 मिनटं मी असेच रिलॅक्स बसले. नंतर म्हटलं चला उठून आता पुढची कामं करायला लागावी, कारण की इथं आहोंचा टिफिन करायचा होता, त्यांना लवकर जायचं होतं आणि त्यासाठी मग मी इथं आता त्याच्या अगोदर म्हटलं ब्रेकफास्टला सगळ्यांनाच काहीतरी करावं. तर इथं ब्रेकफास्टसाठी मी काय बनवले हे सुद्धा मी तुम्हाला पुढे शेअर करतेच. आता इथे सगळ्यांच्या नाश्त्यासाठी बघा, हा हरभरा ना मी भिजू घातलेला होता. कुकरमध्ये त्याला बॉईल केलं, 2-3 शिट्ट्या शिजवून घेतला. त्याच्यामध्ये ना काकडी, टोमॅटो आणि कांदा, कोथिंबीर टाकून ना थोडीशी चटणी टाकून अशा पद्धतीने हा चाट तयार केलेला आहे नाश्त्यासाठी. सगळेच खातो आम्ही. सर्वात अगोदर इथं मी ना दूध तापायला अगोदर ठेवते आणि दूध तापायला ठेवलं की मग बाकीचे कामं पटापट उरकता येतात. आता इथं मी ना दूध बघा गवळ्याकडूनच घेते, मी पिशवीतलं दूध वापरत नाही. आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की दुधाचा काय प्रॉब्लेम झाला आहे, खूप भेसळ त्याच्यामध्ये यायला लागली आणि त्याच्यामुळंच ना बरेचसे प्रॉब्लेम आपल्या बॉडीला होत आहेत. शरीराला घातकदायक आहे पिशवीतलं दूध. त्यासाठी बरेच वर्ष झालं मी गवळ्याकडूनच दूध घेते, कितीही पातळ दूध द्या, पण मी तेच दूध वापरत आलेले आहे. आणि तुम्ही जरी वापरत नसाल तर तुम्ही गवळ्याकडूनच दूध घ्या, पिशवीतलं दूध अजिबात वापरू नका. पेपरला सुद्धा ते आलेलं होतं, बरीचशी माहिती आता मध्ये आलेली होती, तुम्हाला बऱ्याच जणांना ते माहितीही असेल. दूध तापायला ठेवलं. इथं बाकीची कामं आता मी म्हटलं चला उरकून घ्यावी पटापट, कारण की नाश्ताही मला करायचा होता. त्या अगोदर म्हटलं दूध वगैरे तापायला ठेवावं आणि मग नंतर मग थोड्या वेळाने टिफिन झालं की मग नाश्ता करायला. इथे आता अगोदर मुलांना नाश्ता देते, जो काही चणा चाट केलेला होता ना तो, आणि नंतर मग टिफिन बनवायला घेते. तर आज आमच्या आहोंच्या फ्रेंडची वाईफ घरी येणार आहेत, म्हणजेच माझे पण चांगल्या मैत्रीण आहेत त्या. आम्ही छान गप्पा वगैरे मारतो फोनवर. त्या आज आमच्या घरी येणार आहेत. मग म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करावं. खूप दिवसांनी येणार आहेत, त्यांचं काहीतरी काम आहे, म्हणजे मीच त्यांना बोलवले या म्हणून. तर आल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवेल. आता थोड्या वेळाने येतीलच. आता 4:30 वाजल्यात. आजचा ब्लॉगच उशिरा चालू केलेला आहे. वहिनी आलेत आमच्या घरी. वहिनी हाय करा. चहा पाणी चालले आता, आणि चहा पाणी झाले की आमचं काम आहे. वहिनी आल्या होत्या, वहिनींना फर्निचर दाखवायचं होतं, आणि नंतर चला पुढं तुम्हाला मी शेअर करेलच. वहिनी गेल्या आणि गप्पा वगैरे छान झाल्या, आणि कधीमध्ये अशा गप्पा मारल्या पाहिजे, आपलं पण माइंड फ्रेश होतं आणि फ्रेंड सर्कल पण असले पाहिजे. चांगल्या विचारांचे लोक आपल्या संबंधात असले पाहिजेत. तर आता हे आमच्या म्हणजे फ्रेंडची मिसेस आहेत, पण माझे चांगल्या मैत्रीण आहेत त्या. आम्ही छान गप्पा मारतो, फोनवर सुद्धा बोलतो, आणि भेटणं होत नसेल तरी काही नाही, पण आमचं फोनवर आमचं कॉन्टॅक्ट असतं. आम्ही छान बोलतो, गप्पा मारतो, विचार एक जुळले की फ्रेंड आपले तयार होतात. त्यामुळं बऱ्याचशा गप्पा मारल्या आणि त्यांना पण उशीर झाला जायला, त्या गेल्या आणि मी पण आता स्वयंपाकाला लागले होते. आज स्वयंपाकामध्ये मी जास्त काही नाही, थोडंसं लाईटच बनवायचं आहे. पुदिना राईस बनवणार आहे शॉर्टकट, कारण की आता खूप उशीर झाला होता. आणि मी माझ्यासाठी ना मसाला ओट्स, म्हणजे सगळ्या भाज्या घालून ना ओट्स बनवणार होते. चला थोडक्यात ओट्सची रेसिपी तुम्हाला सांगते. शिमला, गाजर हे सगळं त्याच्यामध्ये घालणार आहे, कांदा, टोमॅटो इथं कट करून घेतले, मिरची, गाजर काही नाही आहे माझ्याकडं, आणि ओट्स आपले जे आहेत ते घालून मस्त छान असे मसाला ओट्स करायचे. तर तेलाऐवजी मी त्याचं तूप वापरणार आहे. तर चला थोडक्यात रेसिपी तुम्हाला शेअर करते. मसाला ओट्स बनवण्यासाठी इथं मी
आता पातेल्यामध्ये तेलाऐवजी 1 चमचा तूप घालणार आहे. आता तेल मी डाएटमध्ये थोडंसं अवॉइडच केलेलं आहे. जास्त तेलाचा वापर नाही करायचा, तेलाऐवजी तूप वापरायचं. 1 चमचा तूप घालून घेतला आणि याच्यामध्येच आपल्याला आता मसाला ओट्स बनवायचे आहेत. संध्याकाळचा जे डिनर आहे तो माझा लवकर आणि थोडासा हलका अशा पद्धतीने मी आहार घेणार आहे. तर आता कांदा, टोमॅटो तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. इथं मी आता तूप थोडंसं गरम झालं की जिरे मोहरी घालून घेणार. नंतर कांदा कट केलेला होता तो, कांदा, टोमॅटो, शिमला, गाजर असेल तर गाजर घाला, मटार असेल तर मटार हे घाला, बीन्स घाला, परत तुम्हाला ब्रोकली आवडत असेल ते सुद्धा घाला. तर ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता. याच्यामध्ये पालकसुद्धा तुम्ही घालू शकता. पालक आणि ओट्स मस्त असं कॉम्बिनेशनसुद्धा ते चांगलं लागतं खायला. पण माझ्याकडं मी काही पालक घालणार नाही. मी फक्त माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याच घालणार आहेत. छान असं तुपामध्ये त्या परतून घ्यायच्या अगोदर. नंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मग पाणी उकळल्यानंतर आपले की जे काय असेल ते ओट्स घालायचे. अगोदर भाज्या छान अशा परतून घ्यायच्यात. आता मी शिमला थोडीशी परतली, त्याच्यानंतर मग कांदा घातला आणि टोमॅटो असतं ना ते सुद्धा मी आता याच्यामध्येच घालणार आहे. सगळे एकदमच घालणार आहे आणि छान परतून घेणार. 2 मिनटं याच्यावर तुम्ही झाकण ठेवा, म्हणजे त्या भाज्या ना लवकर शिजल्या जातील. टोमॅटोसुद्धा लवकर मऊ शिजलं जाईल. पाणी घालून घेऊ आपण. टोमॅटो पण घालून घेतलं तर पाणी घालून घेऊ. जेवढे ओट्स बनवायचे आहेत ना तेवढं पाणी घालायचं, साधारणतः शिजेल एवढं. तर पाणी उकळलं, आता आपण ओट्स घालून घेऊ याच्यामध्ये. तर मी इथं वाटीचं प्रमाण घेतले बघा, एवढी वाटी आहे ओट्स. तुमच्याकडे आणखीन भाज्या जर असतील तर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता, म्हणजे बीन्स ॲड करू शकता, गाजर ॲड करू शकता, वाटाणा असेल तर वाटाणासुद्धा ॲड करू शकता. तर हे आपण शिजवून घेऊ. आता इथं अर्ध खाल्ल्यावर लक्षात आलं की तुमच्यासोबत ओट्स कसे झालेत ना ते शेअर करायचं राहिलंच. तर इथे आता ओट्स मी खात होते. ओट्स खाऊन घेते आता. विसरलीच होते तुमच्याकडे ओट्स झाले की पटकन खायला घेतले, कारण की उशीर झाला होता ना आज जेवायला रात्रीचं, त्याच्यामुळं. आता ओट्स हे खाऊन घेते आणि मग नंतर भेटते. इथे कुकर लावून घेतला आहे आता आणि मला करायचं आहे आता ग्रीन टी. जेवण माझं मग अशीच झाले, पण मला प्यायचं आता ग्रीन टी. ग्रीन टी पिणार आणि पाणी गरम झालं पावचं. ग्रीन टी पिते. इकडं कुकर पण झालेलं आहे. त्याच्यानंतर चला ग्रीन टी घेते. छान अशी ग्रीन टी केलेली आहे आणि आता टाईम पण भरपूर झाला आहे. आता मुलांना जेवायला देते, आम्हाला देते. मस्त पुदिना राईस झालेला आहे. कुकर थंड झाला मग जेवायला वाटते, तोपर्यंत मी मस्त ग्रीन टी घेते. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे नवीन असतील ते सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.